जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ढकांबे गावी टोमॅटो बागायतदार. शेतकरी मित्रांनो, इथं आज जवळपास 18 दिवसाची कुठली व्हरायटी आहे? आज 47-98 व्हरायटी केलेली आहे आणि आज 17 दिवसाचा प्लॉट झाला आहे. त्याच्यामध्ये काय काय त्यांनी फवारणी आणि ड्रिचिंगचं काय घेतलं होतं ते आपण जाणून घेणार आहे. आणि त्यांच्याकडनं एक जी सरी सोडली गेली होती लॅन्सफायरची. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता का त्यांनी मध्ये कोथिंबीर सुद्धा लावलेली आहे. नमस्कार, मी अनिल गणपत बोडके, राहणार ढाकांबे. मी 47-98चा प्लॉट लावला आहे 30 तारखेला. तो आज 18 दिवसाचा झालेला आहे. त्यात पहिली ड्रिचिंग 052 आणि डेसिस घेतलेलं होतं आणि दुसरी ड्रिचिंग लॅन्सफायर घेतलेली आहे. त्याच्यात माझ्याकडून एक सरी चुकून राहिले गेल्यामुळे एवढा डिफरन्स पडलेला आहे त्याचा. मित्रांनो, आपण बघू शकता का आज जी कंडिशन आहे लॅन्सफायर इथं दिले गेलेलं आहे सर्व प्लॉटमध्ये. आणि कोणती गल्ली राहिली आपली? शेजारची गल्ली राहिलेली आहे. पण बघू शकता का इथं जमीन आसमानाचा फरक आहे, म्हणजे चुकून राहिलेली त्यांच्याकडनं, बरोबर ना? तर या साईडला आपण बघू शकता आणि ही साईड जर बघू शकता का, ही एक गल्ली सुटली. या गल्लीला लॅन्सफायरची ड्रिचिंग केलेली आहे पूर्ण प्लॉटला आणि ही एक गल्ली इथं राहिली होती, बरोबर ना? का दोघांमध्ये जे काही डिफरन्स पडलेला आहे आज आपण बघू शकता. या झाडांचा जवळपास मुळीची जी काही आपण पुढे दाखवणार आहे मुळी किती आलेली या प्लॉटमध्ये. इकडे जर बघितलं तर ही एक गल्ली सुटलेली ही, बरोबर ना? आणि परत फवारणी काय घेतलेली आहे प्लॉटला? पहिली एकच फवारणी दिलेली आहे, रोको आणि एक कीटकनाशक मिनिट घेतलेले आहे. मिनिट घेतलेलं होतं. त्याच्यानंतर आता एक बेनियोचा हात झालेला आहे. म्हणजे 2 फवारण्या आणि 2 ड्रिचिंग झाले. 3 ड्रिचिंग झाल्या, तिसरी ड्रिचिंग पण केलेली. तर बघू शकता मित्रांनो, जवळपास किती एकर आहे? 1 एकर. हा 1 एकर प्लॉट आहे. आणि सर्व प्लॉटांना घेतली का आपण ड्रिचिंग? हो, सर्व प्लॉटांना आपण ड्रिचिंग घेतलेली. अशा पद्धतीने प्लॉटचं नियोजन आहे. त्यांचे चिरंजीव त्यांचं आगमन होतंय, ते आता ते पुढचं सांगणारच आहे आपल्याला. काय मुळी राहते सर बघू शकता आपण. झाड स्टॉप नाही म्हणा अशा पद्धतीने तंतुमुळे पण तंतुमुळे सर्व जवळपास आलेले लॅन्सफायर सोडल्यानंतर